नमस्कार, मी श्रुती राहुल. महाफास्ट 100 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिन मध्ये आपण सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत झटपट आढावा. राष्ट्रीय मागास वर्ग आयोगामार्फत राष्ट्रपतींकडून मराठा आरक्षणाला मान्यता मिळू शकते असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. दरम्यान या संदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची 2 दिवसात बैठक घेऊन पुढील धोरण ठरवू असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलंय. केंद्र सरकारकडे जाऊन मागास आयोग केंद्राचा जो मागास आहे त्यांच्यासमोर जाऊन आपल्याला या प्रश्नाला राष्ट्रपतीकडे नेण्यासंदर्भातली जी पुढची प्रक्रिया आहे ती पार पाडायची आहे. खुद्द आम्ही ह्या सगळ्या संदर्भात लवकरच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आम्ही 1 दिवसात घेणार आहोत. देशात दिवाळीआधीच कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केली आहे. तर तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा असा इशाराही देण्यात आलाय. त्यामुळे त्याआधी देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयानं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर चिंता व्यक्त करत यावर काय उपाययोजना केल्या असा सवाल केलाय. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका होऊ शकतो का असा सवालही केलाय. सर्वोच्च न्यायालयानं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करत याबाबत काय उपाययोजना केल्या असा सवाल केलाय. तसंच तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका होऊ शकतो, त्यांच्या लसीकरणावर विचार करा अशी सूचनाही केली आहे. स्पुटनिक लसीच्या सिंगल डोसला रशियातील आरोग्य अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. सिंगल डोस हा जवळपास 80% प्रभावी आहे, तर यापूर्वी 2 डोस हे 91.6% प्रभावी होते. परदेशातील कोरोना लसी आणि रेमडेसिवीर राज्यात आणण्यासाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. तर आलेल्या निविदांची छाननी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सर्व टेंडर्स याची छाननी मग ती रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये असतील, PSA प्लॅनच्या बाबतीमध्ये असतील, ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये असेल आणि इतर बाबीच्या बाबतीमध्ये असतील, या सर्व गोष्टीची छाननी ती समिती त्या ठिकाणी करते. हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे 38 PSA प्रकल्प कार्यान्वित झालेत. त्याद्वारे दिवसाला सुमारे 53 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होती अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जिथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा असा सल्ला मुंबई हायकोर्टानं दिलाय. कठोर निर्बंधांमुळेच महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे, त्यामुळे राज्य सरकारनं काही जिल्ह्यांसाठी थेट लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा असं हायकोर्ट म्हणालंय. राज्यातील सर्व खासगी शाळांची फी कमी करण्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. शैक्षणिक शुल्कात 20% कपात करावी किंवा अन्य सुविधांसाठी लावलं जाणारं शुल्क पूर्णपणे रद्द करावं अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची ATS मधून गोंदियाला बदली करण्यात आली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीवर त्यांची बदली झाली आहे. ठाणे शहराचे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांची गडचिरोली इथे बदली करण्यात आली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात कोथमिरेंवर अनेक आरोप करण्यात आलेत. मराठा समाजाला चिथावणी देण्याचं काम चाललंय असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय. तसंच फडणवीस यांना माझी विनंती आहे की चिथावणी देणाऱ्यांना सांगा की सत्तेसाठी जे उद्योग सुरू आहेत ते थांबवा असंही मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. की कृपया चिथावणीला बळी न पडता वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. मी कालच माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री स्वतः त्यांनी विनंती केलेली आहे की कृपया आपण या भूलथापांना बळी पडू नका, चिथावणीला बळी पडू नका. फडणवीसांनी 102 व्या घटना दुरुस्तीनंतर कायदा बनवून मराठा समाजाची दिशाभूल केली असा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय. तर केंद्रात भाजपची सत्ता आहे, फडणवीस यांनी पुढाकार घेऊन केंद्राला आरक्षण देण्यास भाग पाडावं असंही ते म्हणाले. अशोक चव्हाणांना कायदा कळत नाही की ते वेडपांघरून पेडगावला जात आहेत असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. आरक्षण टिकवता आलं नाही म्हणून खापर फडणवीस आणि केंद्रावर फोडू नका, जबाबदारी घ्या असं प्रत्युत्तर पाटलांनी दिलंय. खरंच त्यांना कायदा कळत नाहीये का ते समाजाची दिशाभूल करण्यासाठी वेळ पांघरून पेडगावला जात आहेत. मराठा आरक्षणावरून मविया आणि भाजप यांच्यात घमासान सुरू झालंय.
मविया नेत्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत कायदा राज्य सरकारच्या अपयशामुळे टिकला नाही, मात्र आता अपयश झाकण्यासाठी फडणवीसांवर खोटे आरोप केले जात आहेत असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द करणं हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तसंच सुप्रीम कोर्टानं जम्मू काश्मीरमधील कलम 370 बाबत उपाययोजना केल्या, पण मराठा आरक्षणाबाबत काही विचार नाही केला याची खंत वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 370 तुम्ही एवढं प्रखरतेनं त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये राबवायचं, पण मराठा आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टने बघितलं नाही याची खंत आम्हाला देखील आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानं राज्य सरकारनं मोठी फसवणूक केल्याचं मराठा समाजाला कळून चुकलंय अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तर श्रेयवादाच्या लढाईत मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्यात आली असा आरोपही दरेकर यांनी केलाय. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजानं पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केलाय. लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चे काढले जाणार आहेत, तर हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. मराठा आरक्षण नाकारल्याच्या निषेधार्थ भिवंडीत सकल मराठा संघटनांनी शिवाजी चौकात जोरदार घोषणाबाजी करत मुंडण आंदोलन केलं. राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. तसंच पायाभूत आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी राज्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिलेत. त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि त्या बैठकीत हे निर्देश दिले. दिल्लीला केंद्र सरकारनं 730 टन ऑक्सिजन पुरवठा केलाय. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. तसंच दिल्लीला दररोज ऑक्सिजन पुरवण्याची मागणीही केली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला होणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटक सरकारनं थांबवलाय. दरम्यान केंद्र सरकारनं यात लक्ष घालावं, महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा असं आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय. कोरोनाच्या संकट काळात आरोग्य विभागात मेगा भरती केली जाणार आहे. 16,000 पदांसाठी निवड प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 12,000 क आणि ड वर्गातील लोक आणि साधारणपणे 2,000 ब वर्गातील लोक म्हणजे डॉक्टर्स, एमओ ज्याला म्हणू आपण, मेडिकल ऑफिसर्स, आणि 2,000 साधारण स्पेशलिस्ट त्यांच्या सुद्धा जागा भरण्याच्या संदर्भातील निर्णय झालेला आहे. मुंबई मॉडेलवरून आता मविया आणि भाजप यांच्या ट्विटर वॉर सुरू झालाय. अवघा देश बुडेल असं महाराष्ट्र मॉडेल अशी टीका भाजपचे नेते भातखळकर यांनी केली आहे. तर सुप्रीम कोर्टाला कळलं ते भाजपला कधी कळणार असा सवाल विचारत सचिन अहिर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी 18 वर्षांवरील वयोगटासाठी लसीकरण केंद्र वाढवण्यात आली आहेत. 18 वर्षांवरील लोकांसाठी 3 लसीकरण केंद्र वाढवण्याचा निर्णय महापालिकेनं केलाय. आता एकूण 8 लसीकरण केंद्र असणार आहेत. मुंबईत आता 6 ते 7 ठिकाणी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र तयार करण्यात येणार आहेत. दिव्यांग ज्येष्ठांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणाची सोय आहे. आता स्टेडियमवर ड्राईव्ह इन लसीकरण होणार आहे. मुंबईत आता सोसायट्यांमध्येच कोरोना लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी लोकांचं सोसायटीमध्येच लसीकरण होणार आहे. वाढत्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आता नेदरलँडनंही भारताला मदत पाठवली आहे. यात 499 व्हेंटिलेटर, 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि इतर वैद्यकीय साहित्य आहे आणि हे साहित्य घेऊन नेदरलँडचं विमान भारतात दाखल झालंय. मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर एअर अँब्युलन्सचं एक चाक धावपट्टीवर अचानक पडलं आणि त्यामुळे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला. मात्र रात्री उशिरा मुंबई विमानतळावर एअर अँब्युलन्स विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही, तर राज्यातील 28,66,631 नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत 1,67,81,719 डोस देण्यात आले.
राज्यात काल कोरोनाचे 62,194 नवे रुग्ण आढळलेत. राज्यात काल 63,842 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 853 रुग्णांचा मृत्यू झालाय. नागपुरात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसतोय. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढली. नागपुरात काल 6,338 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 4,900 नवे रुग्ण आढळलेत. नागपुरात काल कोरोनामुळे 81 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईत काल कोरोनाचे 3,056 नवे रुग्ण आढळले. 3,838 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर मुंबईत 69 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गोव्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता मालिका आणि सिनेमांचे शूटिंग 10 मे पर्यंत स्थगित करण्यात आलेत. सूर नवा ध्यास नवा, रंग माझा वेगळा, तू सौभाग्यवती हो, अगबाई सुनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं यासारख्या मालिकांचं सध्या गोव्यात शूटिंग सुरू होतं. नागपुरात मध्यरात्री भव्य लग्न समारंभ उरकण्यात आला. या लग्न समारंभाला 100 पेक्षा जास्त नातेवाईकांनी हजेरी लावत कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले, तर लग्नात अनेकांनी मास्क लावला नव्हता. मनपानं या लग्न समारंभाप्रकरणी 50,000 रुपयाचा दंड आकारलाय. राज्यात लॉकडाऊन असतानाही औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन केलंय. शहरात संचारबंदी लागू असताना लोकांना एकत्र येण्यास मज्जाव असतानाही महापौरांनी केलेल्या सेलिब्रेशनमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. गुहागरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह नवऱ्या मुलानं लग्न केलंय, त्यामुळे नवरीसह संपूर्ण वऱ्हाडी लोक चिंतेत आहेत. शीर ग्रामपंचायतीच्या ग्रामकृती दलानं 50,000 रुपयाचा दंड वसूल केलाय. पुण्यात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जुगाडू अँब्युलन्सची संकल्पना सुरू करण्यात आलेली आहे. रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर बसवत ज्या रुग्णांना सिलेंडरची गरज आहे त्यांना घरपोच ऑक्सिजन सिलेंडर दिला जाणार आहे. सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पुणे पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पुण्याच्या 75 वर्षांच्या आजींसह 5 जणांनी कोरोनावर मात केली आहे. योग्य उपचार आणि सकारात्मक विचार केल्यानं आम्ही कोरोनावर मात केल्याचं कुटुंब प्रमुख वारखडे यांनी सांगितलंय. वर्धेच्या सेवाग्राम MIDC मधील जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये कालपासून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्मितीला सुरुवात झाली. जेनेटिक तर्फे उत्पादन केल्यानंतर ते हैदराबादमधील हेट्रा कंपनीला देण्यात येणार आहे. गोव्यामध्ये सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनावरील उपचार मोफत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलाय. तसंच खासगी रुग्णालयातील कोरोना उपचाराचा 80% खर्च सरकार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. नागपुरात 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आज सुरू राहणार आहे. दरम्यान महापालिकेनं 45 वर्षांवरील नागरिकांसाठी 96 केंद्रांवर लसीकरण सुरू केलंय. बदलापुरात येत्या शनिवारपासून 1 आठवड्याचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय नगर परिषदेनं घेतलाय. बदलापुरात मुरबाड पॅटर्नचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. यावेळी मेडिकल आणि दवाखाने वगळता इतर सर्व आस्थापनं बंद राहणार आहेत. सोलापुरात 8 मे पासून 15 मे पर्यंत शहर आणि ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. या काळात रुग्णालय, मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या लोणावळ्यात 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू झालाय. मावळ तालुक्याचाही यात समावेश आहे. कडक लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेत. दरम्यान संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करावी. तसंच ई-पास शिवाय कुणालाही जिल्ह्यात परवानगी देऊ नये असंही त्यांनी म्हटलंय. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काल मुंबईतील विविध कोविड सेंटर्सना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कोविड सेंटरचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करत लॉकडाऊनमध्ये पोलीस कसं काम करतायत याचा अनुभव घेतलाय. कृष्ण प्रकाश
यांनी वृद्ध मुस्लिम व्यक्तीचा वेश केलेला होता आणि त्यांनी वाकड, हिंजवडी आणि पिंपरी या ठिकाणी पाहणी केली आहे. नागपूर महापालिकेला लस खरेदीसाठी परवानगी देण्यात यावी या संदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. लसीकरणाचा वेग वाढवून नागपूरकरांचं लसीकरण वेगानं करण्यासाठी लस खरेदीची परवानगी पत्राद्वारे मागण्यात आली आहे. बीडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक यांनी 500 बेडचं कोविड सेंटर उभारलंय. आज दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांच्या हस्ते या कोविड सेंटरचं उद्घाटन केलं जाणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आहेत, तर ते आज सकाळी 10 वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात काल दिवसभरात 397 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर काल एकूण 603 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ठाणे शहरात काल कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त दिसून आली. काल दिवसभरात 601 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 692 जण कोरोनामुक्त झाले. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात उच्चांकी 1613 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 54 जणांचा मृत्यू झालाय. दिवसभरात 789 जणांनी कोरोनावर मात केली, त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्याचा राज्यात मृत्यूदरात पहिला क्रमांक लागलाय. दुसऱ्या क्रमांकावर सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सांगली जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण आढळले. 2328 जणांना संसर्ग झालाय, तर 56 जणांचे बळी गेलेत. काल 1134 जण कोरोनामुक्त झालेत. गुरुवारी सोलापुरात एकाच दिवसात उच्चांकी 53 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील 15 तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 38 जणांचा समावेश आहे. काल पुन्हा नव्यानं 2117 रुग्णांची भर पडली. अलिबागमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अलिबाग ते मुंबई दरम्यानची जलवाहतूक सेवा बंद करण्याची मागणी मेरीटाईम बोर्डाकडे करण्यात आली. तर अलिबाग हे मुंबई दरम्यान जलवाहतूक कुठल्याही निर्बंधांशिवाय सुरू आहे. कोरोनाच्या काळात लोक माणुसकी विसरले नाही असं जिवंत उदाहरण इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं पाहायला मिळालंय. बाळाचे आईवडील कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं इथल्या पाचांगणे कुटुंबानं 3 महिन्याच्या बाळाचा सांभाळ केलाय. सकाळी अंत्यविधी केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा दफन केलेला मृतदेह उकरून बाहेर काढावा लागल्याची घटना लातूर जिल्ह्यातील शेळगाव इथे घडली. मृतदेहांची अदलाबदल झाल्यानं हा प्रकार घडलाय. बारामती तालुक्यातील डोरलेवाडी इथल्या एका ज्येष्ठ महिलेचं लसीकरण होण्यापूर्वीच त्यांना लस दिल्याचा आणि लस घेतल्याचं प्रमाणपत्र डाउनलोड करून घेण्याचा संदेश मिळालाय. भंडारा जिल्ह्यात 18 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय. लसीबाबत गैरसमज असल्यानं कुणीही लसीकरणासाठी तयार होत नाहीये. लसीचा मुबलक पुरवठा असूनही नागरिकांनी मात्र लसीकरणाकडे पाठ फिरवली.